हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजेस करिअर अकॅडमी या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, आज अत्यंत महत्त्वाची माहिती मी तुम्हाला सांगणार आहे ज्या शिक्षक भरतीमधल्या विविध घडामोडी संदर्भामध्ये. आज मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचा विषय असा होता की मित्रांनो, की आज माळेगाव जिल्हा नाशिकमध्ये माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्यापर्यंत आपला मुद्दा पोहोचलेला आहे. हे मुद्दे काय आहेत या संदर्भामध्ये तुम्हाला या सविस्तर या व्हिडिओमध्ये किंवा इतर तुम्हाला माहिती देण्याचा प्रयत्न करेन. मित्रांनो, मी 50 प्रेफरन्सचा संदर्भ असेल किंवा इतर जे याच्या संदर्भात माहिती असेल या संदर्भात मध्ये अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ यांचे संस्थापक अध्यक्ष साजिद निसार सर यांनी आज सकाळी मालेगावमध्ये दादाजी भुसे साहेबांची भेट घेतली. मित्रांनो, या संदर्भात मी तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहे. ठीक आहे, कोण नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रापर्यंत ही माहिती शेअर करा. अत्यंत महत्त्वाची माहिती मित्रांनो, ठीक आहे, अत्यंत महत्त्वाची माहिती आहे. ते तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करेन. याचं कारण काय माहिती आहे का, की ह्याचा परिणाम आपल्या भरतीवर खूप होत आहे. आणि साजिद निसार सर यांच्या माध्यमातून दादाजी भुसे साहेबांपर्यंत एक कृतज्ञता म्हणून आज त्यांची भेट झालेली होती, की जो GR2 आलेले आहे त्याच्यामध्ये 1.1 पद असेल, संस्था चालकांसाठी 1:3चा रेशो इंटरव्ह्यूसाठी असेल, त्याच्यानंतर इतर एजवाढीच्या संदर्भात असेल आणि मागच्या वेळेस त्यांनी डोमासाईलच्या संदर्भात पण भेट घेतलेली होती. अशी खूप मुद्द्यांना घेऊन आज त्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेबांची भेट घेतली असता. परंतु हे सर्व होत असताना त्यांच्याकडनं त्यांना धन्यवाद पण व्यक्त केला आज आम्ही. त्या संदर्भात आता दुसरा मुद्दा आता महत्त्वाचा मित्रांनो, की 50% जो प्रेफरन्सचा मुद्दा आहे. 50% प्रेफरन्समध्ये विषय काय आहे, की याचा परिणाम काय आणि तोटा काय या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगतो. आणि ही भेट काय झाली याच्यामध्ये काय दादाजी भुसे साहेबांनी काय सांगितले ते पण मी तुम्हाला सांगणारच आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये 2 मुद्दे गट पडलेले आहेत, की 50 प्रेफरन्स हे विरोधात असलं पाहिजे, म्हणजे असलं पाहिजे, किंवा 50 प्रेफरन्स हे नसलं पाहिजे. म्हणजे या संदर्भामध्ये म्हणजे काही लोकांना 50 प्रेफरन्स चांगला मुद्दा वाटतो, काही मुलांना 50 प्रेफरन्स हा चुकीचा मुद्दा वाटतो. आता याच्यामध्ये जर विचार केला मित्रांनो, तर तुम्ही पूर्णपणे अभ्यास करा. कोणताही मुद्दा जेव्हा तुम्ही निवडता की तुम्हाला हा मुद्दा आवडतो ना, जी कारणे माणसं शोधा, मग तुम्ही त्या मुद्द्याला तुम्ही सपोर्ट करा. आणि ह्या संदर्भामध्ये 3 दिवसापासून हा पूर्ण शिक्षक भरतीचा सर्व ढवळून निघालेला आहे. खूप संस्थाचालक, हे लोक विरोध करत असताना त्याला कुठेतरी सपोर्ट ही यूट्यूबवर जे माहिती सांगत आहेत इतर लोक, ज्यांना भरतीचा काही गंध नाही, अशा लोकांनी पूर्ण हे ढवळून काढलेलं आहे मित्रांनो. आणि ज्यांचं भरतीशी संबंधित नाही ते येऊन इथं राजकारण करत आहेत. मला हे कळत नाही आहे नेमकं यांची मागणी काय. ठीक आहे, आणि यांना स्वतः तर लागायचं नसते, कोणता तरी मुद्दा घेऊन भरती भिस्त घोंगडं ठेवायचं असते मित्रांनो. कारण का हे तुम्ही थोडं ओळखायला शिका, तरच तुम्हाला काहीतरी कळेल. नाही तर अदरवाईज कुणाला टीका करून जे भरतीतले मुलं आहेत त्यांना टीका करताय तुम्ही. संदीप कांबळे सरांना 3 दिवसापासून टीका चालू आहे, जातीवर टीका करणं चालू आहे. त्यांनी जर चुकीचं ॲक्शन घेतलं तर तुम्हाला घरी बसावं लागेल. त्यामुळे विचारपूर्वक टीका करा. काही गोष्टी करत असताना तारतम्य बाळगा. नियम चुकीचा असेल तर गव्हर्नमेंट बघून घेईल ना काय करायचं ते. तुम्ही कोण होते ग्रुपवर बघ करणारे. त्यामुळे मी सर्वांना सांगतो आहे या व्हिडिओच्या माध्यमातून, जर जर शांतता नाही बाळगली तर मग आम्ही पुण्यात राहतो आहे, काय करायचं ते आम्ही ठरवणार. ठीक आहे, आणि मग ते कसं काय करायचं नंतर रडत बसायचं नाही काय झालं काय, कारण इथे डोळा डायचा प्रश्न असतो मग. ठीक आहे, त्यामुळं विचार करून तारतम्य बाळगून बोला. आणि सर्व बांधव शिक्षक भरतीतले आहेत, ज्यांचा भरतीशी काही संबंध नाही त्यांचे व्हिडिओ पाहताय, त्यांच्या माहिती घेतात, चुकीचे सर्टिफाय करताय, रडत बसताय आणि आमच्यावरून आम्हाला बोलताय. हे कुठेतरी काही कळायला पाहिजे ना. थोडा हा विषयांतर झाला, पण मित्रांनो हे महत्त्वाचा मुद्दा म्हणून सांगतो आहे. आणि 50% प्रेफरन्सला माझा पूर्णपणे विरोध आहे. आणि 50% प्रेफरन्स हा जो पूर्णपणे विरोधात मुद्दा आपल्याला विद्यार्थ्यांचा आलेला आहे, जेणेकरून भरतीमध्ये कुठेतरी अन्याय होते. 1.1 पद लागू झालेलं आहे ना, मग 50% प्रेफरन्स येणं कुठेतरी चुकीचं वाटतं आहे. त्यामुळं 50 जागा म्हणजे 50 प्रेफरन्स नाही आले पाहिजे. या संदर्भामध्ये आज माननीय दादा भुसे साहेबांना भेटल्यानंतर जे तीव्रवर्तन काय आता मी सांगतो. दादाजी भुसे साहेबांना भेटल्यानंतर त्यांनी स्वतः माननीय साजिद निसार सर जे आहेत त्यांना सांगितले की ही खूप संघटनांनी मागणी केलेली होती. तर ते संघटना कोण आहे ते शोधावं लागणार आहे आपल्याला. आणि 50 प्रेफरन्स हे तुमच्या मुलांच्या चुकीमुळे आम्हाला हे अशा निर्णय घ्यावा लागते. तुमचे जे शिक्षक भरतीचे विद्यार्थी आहेत कुठेतरी चुकीचा फील करत आहेत. मागच्या सेकंड फेजमध्ये मागच्या भरतीमध्ये असेच चुकीचे नियम लागले गेले आणि त्याच्यामुळं आम्हाला विधानसभेमध्ये तोंडावर उत्तर द्यावं लागलं. त्यामुळं तुम्ही असेच दोन्ही मागण्या तुम्हीच करताय की मुलांचं जास्तीत जास्त लागले पाहिजे आणि तुम्हीच म्हणताय की 50 प्रेफरन्स हे नसले पाहिजे. असं कुठेतरी मिसमॅच होते असं दादाजी भुसे साहेबांनी सांगितले. परंतु हे सांगत असताना त्यांनी एक मुद्दा अधोरेखित केला की तुमचे जेव्हा शिष्टमंडळ
नागपूर अधिवेशनामध्ये आम्हाला भेटलो तेव्हा मी हे सांगून दिलं होतं तेव्हा मी म्हटलं हो, आता निशा सरांना सांगितलं, हो सांगितलं, पण मूळ विषय काय आहे की त्यांनी आता ह्या संदर्भात तरी पण तर खूप लोकांचे पत्र, मेसेजेस किंवा निवेदनही प्राप्त होत आहेत. मंत्रालयामध्ये पण आमचे निवेदन गेलेले आहेत, शिक्षण आयुक्त कार्यालयामध्ये पण निवेदन दिलेलं आहोत. या संदर्भामध्ये त्यांनी पाठपुरावा करतो आणि म्हणजे हे केल्याच्यानंतर दादाजी भुसे साहेबांनी त्याला सांगितलं की खूप वेळ चर्चा झाली त्यांच्यासोबत त्यांच्या बंगल्यावरती, की त्यांनी असं सांगितलं की याच्यावर आम्ही तात्काळ माननीय प्रधान सचिव रणजित सिंह साहेब असतील, त्याच्यानंतर शिक्षण आयुक्त स्निग्ध प्रताप सिंग साहेब असेल किंवा इतर सर्व अधिकारी असतील यांच्याशी मंत्रालयामध्ये तरी पण एक मीटिंग घेऊ, अरेंज करू. या संदर्भामध्ये काही जर पुनर्विचार जर असेल तर याच्यावर पुनर्विचार 100% विद्यार्थी हिताचा बदल करू आणि जास्तीत जास्त महाराष्ट्रातील जिल्हा परिषदांना किंवा इतर जे ग्रामीण भागात जे वंचित घटक आहे शिक्षक भरती संदर्भामध्ये त्यांना आम्ही एकदम क्वालिफाईड शिक्षक देण्याचा प्रयत्न करू. आणि अजून एक मुद्दा महत्त्वाचा आहे मित्रांनो, आदिवासी विभाग आणि समाजकल्याणाच्या शाळा संदर्भामध्ये आम्ही आज परत त्यांना फॉलो घेतल्यानंतर त्यांनी सांगितलं की आम्ही त्या डिपार्टमेंटची विनंती किंवा आमचं त्यांच्याशी भेटणं म्हणजे त्यांच्याशी आम्ही त्यांना विनंती करतो की तुमच्या जागा आम्ही पोर्टलला द्या म्हणून. तर कसं आम्ही परत त्यांनी एक मुद्दा क्लिअर केला की आम्ही त्यांना फोर्स करू शकत नाही की तुम्ही दिलंच पाहिजे, परंतु त्यांना आम्ही विनंती करू शकतो. तर खूप डिपार्टमेंट आमच्याकडे येत आहेत, त्या संदर्भात आमची साचपणी चालू आहे आणि जास्तीत जास्त दर्जेदार शिक्षक आम्ही कसे महाराष्ट्राला देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे म्हणे. आणि दुसरा मुद्दा की 50 प्रेफरन्सचा 100% निकाली काढण्यासाठी प्रयत्न करतो म्हणले. काहीतरी कारण का खूप हा गोंधळ निर्माण झालेला आहे. लागलेल्या संघटना असतील किंवा शिक्षक भरतीतल्या प्रवाहाच्या संघटना असतील जे प्रयत्न करतो आहोत, या खूप संघटनांची निवेदनं, आमदार खासदारांचे पत्र, फोन येत आहेत, असं त्यांनी आवर्जून हा मुद्दा अधोरेखित केला. आणि अजून काही जर तुमच्या समस्या असतील तर आम्हाला नक्की कळवा असं स्वतः दादाजी भुसे साहेबांनी सांगितले. कारण का पहिलं प्रायोरिटी विद्यार्थी हित आहे असं त्यांनी मालेगावमध्ये माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे जे आहेत अखिल भारतीय उर्दू शिक्षक संघ साजिद निसार सर यांना भेटीच्यानंतर ही माहिती दिली आहे मित्रांनो. आता हे सर्व पाहत असताना ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा मुद्दा आहे की बाकी सर्व मुद्दे महत्त्वाचे आहेत, चांगले आहेत, आपल्या फेवरचे आहेत. एक मुद्दा कुठेतरी 50 प्रेफरन्स हा जो मुद्दा आहे कुठेतरी आपल्या विरोधात जातो आहे, कारण 1 बिंदू 1 पद लागल्यामुळे त्याचा काही अर्थ उरत नाही. आणि सर्व हे जुगार झालेलं आहे मित्रांनो. कोण लागेल कोण नाही लागणार ह्याची आपण काही आता गॅरंटी देऊ शकत नाही. आणि उद्या भविष्यात काय, मग शिक्षकांना गव्हर्नमेंटला हेच पाहिजे. मग आपण ते करत असताना कुठेतरी हा चुकीचा जो नियम आहे त्याला सपोर्ट करा तुम्ही, की जेणेकरून आपण हा मुद्दा निकाली काढून आपण सर्वात जास्तीत जास्त मुलं कशी लागतील, टॉपर कसे लागतील, मध्यम वर्ग म्हणजे ज्याला मार्क कमी आहेत ते पण कसे लागतील, जे मार्क, कारण का हे सर्व मुलं जास्तीत जास्त जागा कशी येतील याच्यासाठी प्रयत्न करतो आहे आम्ही. टार्गेट घेतले 75 जागाचं. खूप मुलं असं सांगायचं 75 जागाचं काय झालं. 75,000 जागा महाराष्ट्रामध्ये कंत्राटीवर भरल्या गेलेल्या आहेत, त्यांना बाहेर काढण्यासाठी आम्ही मोहीम आखलेली आहे. तुम्हाला जर कळत नसेल तर कम्युनिटी पोस्टवर जाऊन बघा, विधानसभेमध्ये स्वतः प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे, अतारांकित प्रश्नाचं पेज आहे, बघून घ्या तुम्ही. त्यामुळं उगा घरी बसून टीका करणं, ग्रुपवर काहीतरी टीका करणं, रडत बसणं, नंतर काहीतरी उगा आम्ही ॲक्शन घेऊ तर नंतर माफी मागणं, याला काही अर्थ नाही. तुम्ही जर एखादा निर्णय घेताना तर ठाम राहा आणि उगा चुकीच्या निर्णयाला सपोर्ट करा किंवा विरोध करा, तुमचा वैयक्तिक असो, पण जे सत्य मुद्दा आहे, जो महत्त्वाचा मुद्दा आहे, जो निर्णय भरतीला अनुसरून चांगला असतो त्याला कुठेतरी सपोर्ट करा. तुम्हाला काही जास्त बोलत नाही, मी जास्त काही हे करत नाही, पण मित्रांनो थोडंसं माणुसकी बाळगा. तुम्ही होणाऱ्या भविष्यातले शिक्षक होणारा स्वतःची लायकी काढून घेऊन स्वतःला ट्रोल करून घेऊन काही अर्थ नाही त्या गोष्टीला, ठीक आहे. शिक्षक कसा असतो हे तुम्हाला माहिती आहे, सर्व गुण संपन्न असला पाहिजे. उगा घरी बसून ते पांटपीवर काहीतरी केल्यासारखं आपण काहीतरी जे करतात तसेच काहीतरी चॅटिंग करून काहीतरी बोलत राहणं, महिलांवर काहीतरी अश्लील भाषेत बोलणं, हे मास्तर लोकांना शोभत नाही, ठीक आहे. त्यामुळे सर्वांना विनंती करतो की अशा पद्धतीनं शिक्षण मंत्र्यांना भेटल्यानंतर असा इतिवृत्त होता. त्यामुळे काळजी करू नका. अजून काही अपडेट असेल तर मी तुम्हाला सांगत जाईल आणि चॅनलला सबस्क्राईब करा, ठीक आहे. धन्यवाद मित्रांनो.